नमस्कार, न्यूज 24 इंडिया में आपका स्वागत है। आज के मुख्य समाचारों के साथ मैं हूं सिया अग्रवाल। चलिए सीधे नजर डालते हैं आज की इस बड़ी खबर पर। गढ़चिरौली जिले के धानोरा तहसील के पेढ़ी सरकारी अस्पताल में स्वास्थ्य व्यवस्था की पोल खुल गई है। स्थानीय नागरिकों की शिकायतों के बाद सरपंच और जिला परिषद सदस्यों ने अस्पताल का औचक निरीक्षण किया, जहां डॉक्टर और कई कर्मचारी ड्यूटी से नदारद मिले। समय पर डॉक्टर न मिलने के कारण मरीजों को घंटों इंतजार करना पड़ रहा है, जिससे गरीब ग्रामीणों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। हालात यह है कि मजबूरी में मरीजों को निजी अस्पतालों का रुख करना पड़ रहा है। ग्रामीणों ने लापरवाह अमले पर तुरंत कार्रवाई की मांग की है। इस पूरे मामले की जानकारी सरपंच और जिला परिषद सदस्यों ने न्यूज 24 इंडिया चैनल को दी है। धानोरा से अभिजीत गाइन की रिपोर्ट। अभी हम पहुँच के आ रहे आयुष्मान आरोग्य मंदिर पेंड्री हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटल के इसमें लगभग 7:30 बजे जो हॉस्पिटल शुरू होना था वो 10 बज चुके हैं, तो भी एक भी यहाँ पे कर्मचारी या कोई डॉक्टर उपस्थित नहीं है। इसी वजह से हमारे गांव के सरपंच और जो पूर्वीय जिला परिषद सदस्य श्रीनिवास भाऊ दुलम्बार, ये सब लोग आके और सब ओपीडी वाले जो पेशेंट है सब आके यहाँ पे बैठते हैं। अभी हम बात करते हमारे पूर्वीय जिला परिषद सदस्य श्रीनिवास दुलम्बार सर से, उनसे दो बात क्या है, प्रकरण क्या हुआ है, इसके बारे में बातचीत करते। नमस्कार। आज प्राथमिक आरोग्य केंद्र पेंडी या ठिकाणी आलो असता जे OPDसाठी पेशंट या ठिकाणी आलेले होते, त्यांनी मला फोनवरती अशी माहिती दिली आहे की 10:30 वाजलेपर्यंत अजूनपर्यंत इथं ना फार्मासिस्ट उपस्थित आहेत, फक्त एक डॉक्टर बसून फक्त चिठ्ठ्या काढत आहे, नाव लिहिणारसुद्धा कोणी उपस्थित नाही आहे या ठिकाणी, असं मला फोन आला असता मी आणि सन्माननीय सरपंच पवनजी एरमे आम्ही दोघेही आणि या हॉस्पिटलला भेटी दिली असता तेव्हाच 5 मिनटं अगोदर औषध निर्माता या ठिकाणी फार्मासिस्ट उपस्थित झाले आणि THOंना आणि DHOंना आम्ही विचारणा केला की बा या ठिकाणी आपले डॉक्टर जे एमओ आहेत राऊत साहेब हे उपस्थित का नाही झाले 10:30-11 वाजायले, आणि त्यांचे 8-10 दिवसापासून रोजच्या तक्रारी आहेत का ते स्वतः 12 वाजता तिथनं गडचिरोलीवरनं अपडाऊन करतात। मग इथल्या पेशंटची जी परिस्थिती आहे ती काय होणार? पेशंटला जी आरोग्य सेवा मिळायची आहे, उत्तम आरोग्य सेवा म्हणून मोठ्या मोठ्या बाता करायच्या, आणि या ठिकाणी कुठली सुविधा, कुठला डॉक्टर या ठिकाणी उपस्थित नसेल, फक्त नर्स राहून काय करणार आहे, फार्मासिस्ट राहून काय करणार? जर डॉक्टर उपस्थित नसेल तर का फक्त खुर्ची जागायला ठेवली आहे का इथं एमओची, आणि तिथून ते फोन करून सांगताय मी आता निघाला आहे 10:30 वाजता। जर त्यांना नसेल करायची ड्युटी तर त्यांनी राजीनामा द्यावा, दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती करता येईल या ठिकाणी। पण हे चुकीचा भ्रम निर्माण करून या ठिकाणी या आमच्या आरोग्य सेवेला खीळ बसवण्याची जी पद्धत त्यांनी सुरू केलेली आहे ती कुठेतरी थांबता यावा, अन्यथा आम्ही आत्ताच तर आम्ही या पेंडी आरोग्य केंद्राला ताला ठोकलेलाच आहे, पण जोपर्यंत आम्हाला दुसऱ्या डॉक्टरची नियुक्ती करून देणार नाही किंवा उत्तम सेवा जोपर्यंत आम्हाला सुरू करू देणार नाही तोपर्यंत आम्ही या हॉस्पिटलचा दवाखान्याचा ताला उघडणार नाही। धन्यवाद। हमारे गांव के सरपंच पवनजी एरमे, इनके साथ अभी इस बारे में 2-4 बात वो भी बताते, सुन लेते। प्राथमिक आरोग्य केंद्र पेंढरीच्या सातत्याने तक्रारी आम्हाला प्राप्त होत आहेत। या अनुषंगाने आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। या ठिकाणी नव्याने रुजू झालेले डॉक्टर जे राऊत साहेब आहेत त्यांचे ज्या दिवसापासून त्यांनी रुजू झाले अजूनही या ठिकाणी त्यांनी आपला मुकाम ठोकला नाही। सातत्याने त्यांची तक्रारी येतात। ग्रामपंचायत अंतर्गत आम्ही ज्या ग्रामसभेमध्ये हा जो मुद्दा मांडला, हा जो विषय आला होता तक्रारींचा, त्या अनुषंगाने आम्ही ठरावसुद्धा घेतला की या ठिकाणी एक जबाबदार वैद्यकीय अधिकारी देण्यात यावा, आणि ज्यांना या ठिकाणी ड्युट्या करायचे नाहीत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशा सूचना दिल्या। आम्ही असा ठरावसुद्धा घेतला आहे। पण त्याच दिवशी त्या साहेबांनी आम्हाला भेटी दिला की सर हा कारवाई थांबवा, जो काही ठराव झाला आहे तो आम्हाला थोडी संधी द्या, मी नव्याने रुजू झाला आहे। ते झाल्यानंतरही आज 7 दिवसाच्या आत 2 दिवसाआधीच प्राथमिक आरोग्य केंद्रासंदर्भानं पेपरमध्ये बातमी आली होती, ते येऊनसुद्धा या लोकांमध्ये कोणती सुधारणा दिसत नाही। आम्ही आत्ताच DHO साहेबाशी बोलला आहे, THO साहेबाशी बोलला, त्यांनी त्यांच्यावर ठोस भूमिका आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं त्यांनी शब्द दिला आहे। आम्ही आत्ताच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 7 वाजतापासून या ठिकाणी आपले सगळे पेशंट रुग्ण या ठिकाणी आलेत, आणि इथं मेडिकल ऑफिसर नाही, इथं दुसरे कोणते कर्मचारी नाहीत। आमचा एक सातत्याने मागणी आहे की या ठिकाणी एक जबाबदारी एमओ दिला पाहिजे, आणि जो काही OPDचा टाईम आहे
8 ते 12पर्यंत त्यांनी तो पूर्ण वेळ केला पाहिजे. धन्यवाद.